आपल्या इथं सिंधुदुर्ग नावाचा तालुका आहे. त्या सिंधुदुर्ग तालुक्यात मालवण नावाचं गाव आहे. मालवणच्या बीचवरती महाराजांचे नौदल उभारले होते. महाराज जगातली पहिली मोहीम समुद्रावरनं जाऊन आजपर्यंत कुठलाही राजाने केली नव्हती, ते महाराज करणार होते. राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावरती महाराज थांबले का? नाही, महाराजांनी दुसरी मोहीम काढली. महाराज म्हणाले, अशी कुठली जागा आहे ज्या जागेवरती आजपर्यंत कुणी मोहीम काढली नाही. आणि भर्ज नाईक राजांचे गुप्तहेर प्रमुख त्यांनी सांगितलं, राजा एक जागा आहे. कुठली? राज कर्नाटकात कधीतरी गेलात तर कर्नाटकात बसरूर नावाचं गाव आहे. राज पोर्तुगीजांचे सरदार त्या बसरूर मध्ये तिथल्या हिंदू युवकांना दिवसा ढवळ्या मारून त्यांची कत्तल करतात. त्या बसरूरचा राजा, त्यांचं पत्र मागच्या महिन्यात आपल्याला आलं होतं. त्या पत्रात तो राजा म्हणतोय, तुमच्या राजाला सांगा त्या पोर्तुगीजांपासून आमची सुटका करायला, बसरूर स्वातंत्र्य करायला. आणि महाराजांनी ठरवलं. पण या मोहिमेमध्ये सगळ्यात मोठी अडचण होती, ते म्हणजे ही मोहीम करायची असेल तर मोहिमेला जायला समुद्राच्या मार्गे जायला होतं. आणि आजपर्यंत अखंड हिंदुस्थानात एकही राजा असा नव्हता की जो राजा समुद्रातनं जाऊन युद्ध करत होता. महाराजांचं नौदल लवकरच तयार होणार होतं आणि डिसेंबरच्या महिन्यात महाराजांचं नौदल तयार झालं. दिवस ठरला. पण सगळ्यात मोठी अडचण काय? हा महाराष्ट्र, हा गोवा आणि हे बसरूर. महाराजांना जर बसरूरला जायचं असेल तर महाराष्ट्रातनं गोवा आणि गोव्यातनं बसरूरला जायला लागेल. मध्ये गोव्याचा पोर्तुगीजांचा समुद्र लागतो. त्या गोव्याच्या समुद्रात पोर्तुगीजांची जहाज आहेत. कसं जायचं? आणि महाराजांनी आपला हुकुमी एक्का काढला. नाईकांना बोलवलं. भर्ज नाईक गुप्तहेर प्रमुख राजा बोलवण्यात धाडलं. नाईक काय करावं? बसरूरला जायचं म्हणतोय, पण मध्ये गोवा लागतो, पोर्तुगीजांचा समुद्र आहे, कसं जावं? आणि नाईकांनी सांगितलं, राजा ऐका, 12 फेब्रुवारीला हे सगळे पोर्तुगीज जे आहेत ना, हे मुंबईला जाणार आहेत. या पोर्तुगीजांनी मुंबईच्या इंग्रजांना एक भेट म्हणून दिले. त्या सोहळ्यानिमित्त हे सगळे गोव्याचे पोर्तुगीज मुंबईला जाणार, यांची गलबत जाणार. 13 फेब्रुवारी, 11 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी हे 3 दिवस समुद्र गोव्याचा मोकळा आहे. आणि महाराजांनी दिवस ठरवला. 10 फेब्रुवारी मोहीम काढण्यासाठी महाराजांनी मावळे गोळा केले. आपल्या इथं सिंधुदुर्ग नावाचा तालुका आहे. त्या सिंधुदुर्ग तालुक्यात मालवण नावाचं गाव आहे. मालवणच्या बीचवरती महाराजांचे नौदल उभारले होते. महाराज जगातली पहिली मोहीम समुद्रावरनं जाऊन आजपर्यंत कुठलाही राजाने केली नव्हती, ते महाराज करणार होते. महाराज हातात तलवार घेऊन कैक मावळ्यांसोबत महाराजांनी तब्बल 30 मोठी जहाजं आणि त्याच्यावरती 2000च्या वरती गलबत महाराजांच्या सोबत होती. 5000ची फौज महाराजांच्या मागं होती. आणि जगातला पहिला समुद्री सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी करायचं ठरवलं. 10 फेब्रुवारीला महाराज मालवणच्या तीरावरती गेले. महाराजांचे सगळे सैनिक त्या मालवणच्या तीरावरती गलबतात बसले आणि महाराजांची जहाजं निघाली. समुद्राला चिरत या भिंतीच्या वाऱ्याला वागवत महाराजांचा सैनिक बसरूरकडे निघालं, गोव्यात आलं. गोव्यातलं पार करून महाराजांचं सैनिक 11 फेब्रुवारी रोजी पहाटे सकाळीच बसरूरच्या किनाऱ्यापाशी जाऊन थांबलं. अख्खे पोर्तुगीज बसरूरमध्ये शांत बसले होते. महाराज सकाळी 7 वाजता जहाजातनं खाली उतरले. 5000ची फौज मागे उभारली. हातात समशेरे घेतला आणि निघाले. बसरूरवरती तुटून पडले. सप कत्तल्या. अरे रक्त रक्त, हे काही जिगर होत नव्हती. पोर्तुगीज राजाला बघून पळू लागले. महाराजांनी एक पोर्तुगीज ताणून मारले. तरी पोर्तुगीजांना कळालं, जगात सगळ्यांचा नाद करायचा, पण छत्रपती शिवाजी राजाच्या नादाला अजिबात लागायचं नाही. 2 दिवस महाराजांनी बसरूर लुटलं. आणि 13 फेब्रुवारीला महाराज परत जहाजामध्ये बसले आणि स्वराज्यात आले. तेव्हापासून त्या बसरूरमधनं जे पोर्तुगीज पळून गेले ते परत
बसरूरमध्ये पोर्तुगीज माघारी नाही आले. 13 फेब्रुवारीला बसरूर महाराजांनी स्वातंत्र्य केलं. आजही कॅलेंडर काढून बघा, 13 फेब्रुवारी बसरूर स्वातंत्र्य दिवस म्हणून इतिहासात देशात आजही साजरा केला जातो. कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. हे अलौकिक संस्कार आहेत, अलौकिक. पण आता बराच वेळ झाला ऐकलाय, महाराजांच्या इतिहासातनं काय शिकायचं? 2 गोष्टी शिकायच्या. 2च गोष्टी शिका. पहिली गोष्ट, जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्यानं परस्त्रीला आई मानायला शिकवलं. आपण काय म्हणतो? निश्चयाचा, बोलत जावा, निश्चयाचा भूतजनांसी अखंड स्थितीचा श्रीमंत योगी. श्रीमंत योगी म्हणजे काय हो? पैशाने श्रीमंत? माय माऊलींची इज्जत राखून मनाने श्रीमंत असणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी पहिली गोष्ट शिकवली, परस्त्रीचा आदर करायला शिका. काय शिकवलं? रांजाच्या पाटलानं फक्त स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली म्हणून महाराजांनी त्या रांजाचा उजवा पाय डावा हात कलम करून चौकात चौरंग करून उभारलं. सांगितलं, दुसऱ्याची लेक माझी लेक आहे, दुसऱ्याची बहीण माझी बहीण आहे. वाकड्या नजरेनं बघाल तर हा शिवाजी पहिल्यांदा शमशेर घेऊन उभारलेला असेल. आज आमच्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तरुण पोरांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढले. बापाच्या खांद्यावरती पोरांची प्रेत जाताना मी बघितलीत. कारण काय? व्हॉट्सअपचा स्टेटस बघितला नाही म्हणून आत्महत्या. बापानं आयफोन घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या. बरे स्टेटस काय ठेवतोय? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे तो काय चुलताय काय आपला? पोरांनो, आयुष्यात स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा, लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे. 395 वर्षापूर्वी असा एक राजा होऊन गेला ज्या राजानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येकाच्या नशिबी 2 गुलाल असतात. कान देऊ नाही का? प्रत्येकाच्या नशिबी 2 गुलाल असतात. त्यातला पहिला गुलाल फिक्स आहे, जो परमेश्वरानं दिलाय, जो शेवटचा गुलाल आहे, जाताना लावला जातो. प्रत्येकाच्या नशिबी 2 गुलाल असतात. त्यातला पहिला गुलाल फिक्स आहे, जो परमेश्वरानं दिलाय, जो कुणालाही चुकला नाही, जो प्रत्येकाला लागतो. पण दुसरा गुलाल हा प्रत्येकाला लागत नाही. तो दुसरा गुलाल कर्तृत्वाचा असतो. तो दुसरा गुलाल स्वाभिमानाचा असतो. पोरांनो, आयुष्यात इतके मोठे व्हा की एखादी पोस्ट काढा, एखाद्या आर्मीत फौजेत भरती व्हा, गावाच्या चौकात आपला बॅनर लागू द्या, आपल्या नावाच्या पुढे आपल्या बापाचं नाव असू द्या, आपला बाप चौकात उभारू द्या, बॅनरकडे बघू द्या, आपल्या नावाला आणि आपल्या पोराच्या नावाला बघून आपला बाप फक्त एकच शब्द बोलेल, बास माझ्या पोरानं आयुष्यात सगळं कमवून दाखवलं. हा जगातला दुसरा गुलाल कमवायला शिका. पहिला गुलाल प्रत्येकाला कमवायला येतो, दुसऱ्या गुलालासाठी आयुष्यभर धडपडलं पाहिजे. आणि आयफोन घेऊ नका असं मी सांगणारा माणूस नाही. गरिबागत जगायचं नाही. आयफोन शिवाय 1.5 लाखाशिवाय आयुष्यात फोन वापरायचा नाही. टायटन शिवाय घड्याळ घालायचं नाही. बाटा शिवाय बूट घालायचं नाही. रेमंड शिवाय कपडे घालायचे नाहीत. बुलेट शिवाय गावात फिरायचं नाही. पण जी काय आयुष करायची आहे स्वतःच्या जीवावरती करायची. बापाच्या जीवावरती कोणी आयुष करतं? स्वतःच्या जीवावरती आयुष करायला छत्रपती शिवाजी राजाचा मावळाच व्हावं लागतं. जी काय कमवायचं ते स्वतःच्या जीवावरती कमवा. खरं तर इतिहास या गोष्टींना खऱ्या अर्थानं मान्यता देतो. आपण अनेक गोष्टी ऐकल्या असाल, पण मी कायम सांगतो की प्रत्येक पोरानं आयुष्यात फक्त एक किल्ला बघितला पाहिजे. तो कुठला माहिती आहे? रायगड. प्रत्येकानं आयुष्यात एकदा बघितला पाहिजे. रायगड किती लोकांनी बघितला? हात वरती करा, हात खाली करा. गोव्याला किती लोक गेलती? सगळी. साहेब काय सेलबिल काढलेली काय गावाची? गोव्याला बरं झालं टाइम मिळतोय. आयुष्यात एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड बघा. रायगड का बघायचा माहितीये? रायगड का बघायचा? रोपवेनं जायचं नाही.
रायगडाची एक एक पायरी चालत जायचं. ज्यावेळी डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत पोचेल त्यावेळी रायगड समजेल. रायगडावरती जायचं. जगातला पहिला राजा ज्यानं स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. तुमच्या घराची गॅरंटी आहे का? इंजिनियरला फोन करा बरं, किती दिवस टेकणार आहे. जायच्या अगोदर पडायला चालू होते. महाराजांनी दिले. जगातला एकमेव इंजिनियर आहे. आजपर्यंत एकही इंजिनियर असं नाही ज्यांनी स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिले. महाराजांनी दिले. कुठे दिले? रायगडावरती दिले. महाराजांच्या समाधीपाशी जायचं. महाराजांच्या समाधीला मुजरा करायचा. पाठीमागं बघायचं. दगडात एक शिलालेख कोरलाय. त्यात एक शेवटचं वाक्य आहे. मी नाही, महाराज म्हणतात. काय म्हणतात? याव चंद्र दिवा करवती. म्हणजे काय? जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडाचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडाची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठपर्यंत? चंद्र सूर्य असेल तोपर्यंत. काय गॅरंटी दिले? चंद्र सूर्य असेल तोपर्यंत रायगड टिकेल. पाणी अडवा, पाणी जिरवा. आज NSS कॅम्प चालू आहे. गाव स्वच्छता चालू आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती चालू केली. ह्याची अडवा आणि त्याची जिरवा ही आम्ही गावात चालू केली. आपण नेहमी सिंधुदुर्ग किल्ला बघतो, पण किल्ला बघत असताना आपल्याला एक गोष्ट कायम जाणवली का? त्या किल्ल्याच्या चारी बाजूनं समुद्र आहे, पण किल्ल्यामध्ये आपल्याला गोड पाणी प्यायला मिळतं. असं का हो? मी एकाला विचारलं, बाबा असं का? ते म्हणला, राजाकडे जादूची कांडी होती. नाही, महाराजांकडे विज्ञानाची कांडी होती. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पडणाऱ्या पावसाचं पाणी पिण्यायोग्य करायचं. हे जगात फक्त एकाच राजाला जमलंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी. पावसाचं पाणी पिण्यायोग्य या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांनी केलं. तुम्हाला माहिती आहे, अमिताभ बच्चनचा घसा बसला हर घर शौचालय करून, पण आमच्या डोक्यात अजून रेंज गेली नाही. महाराजांनी 395 वर्षापूर्वी पहिल्यांदा शौचालय बांधले. इंडियन टॉयलेट आज आपल्या घरात आहे ना. रायगडावरती कधीतरी जावा. 395 वर्षापूर्वी आपला राजा शौचालय वापरत होता. विष्ठेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र महाराजांनी अनुभवलंय. मध्यंतरी अमेरिकेचे पंतप्रधान भारत भेटीला आले आणि भारतातल्या गाईड्सनी त्यांना विचारलं, सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल दाखवू द्या का सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू द्या? त्यावेळी अमेरिकेचे पंतप्रधान म्हणाले, ना मला तुमचं सोन्याचं टेम्पल बघायचं आहे, ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल बघायचं आहे. मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा. आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा. मी मध्यंतरी ताईनो रायगडला गेलो होतो. एक लहान पोरग माझ्यापाशी आलं. मला म्हणला, दादा मला उद्योजक व्हायचं आहे. म्हणलं मी काय करू मग? दादा माझ्या डोक्यात एक आयडिया आहे म्हणला. मी म्हणलो सांग काय आयडिया आहे? दादा मी आजपर्यंत ऐकलंय आपल्याकडं टूर्स असतात. काय? चलो थायलंड, चलो इंग्लंड, बाहेरचे देश फिरायला आपल्याकडे ऑफर्स काढल्या जातात. दादा मी एक टूर्स कंपनी काढणार आहे आणि मी काय करणार आहे? इंग्लंडला जाणार आहे आणि तिकडे पॅकेज काढणार आहे. चलो रायगड, चलो रायगड, चलो रायगड. तिकडचे सगळे इंग्रज विमानानं मी महाराष्ट्रात आणणार, रायगडापाशी नेणार. इंग्रज रोपवेनं नाही म्हणला, खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत चालत नेणार. ही गोरी कातडी ज्यावेळी लाल होतील त्यावेळी ह्यांना महाराजांच्या समाधीपाशी नेणार, महाराजांच्या समाधीपाशी उभा करणार आणि सांगणार, बघा रे हाच जगाचा बाप ज्यांनी 395 वर्षापूर्वी तुमच्या बापाची जिरवली होती. किती मोठा संस्कार आहे, किती मोठा. त्याला काय वाटतं? बाहेरचं पर्यटन इथं यावं, इथली माणसं सुधरावीत. एकही राजा बघा, या जगातला एकही राजा बघा ज्या राजानं महाल बांधलेला नाही असं तुम्हाला बघायला मिळणार नाही. एकही राजा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात एकही महाल बांधला नाही. लाल महाल शहाजी महाराजांनी बांधला. मला लोक कायम म्हणतात बाहेरच्या राज्यातले, तुझ्या राजाला उभ्या आयुष्यात एकही महाल बांधायला जमला नाही. मी म्हणलं बरोबर आहे बाबा, आमच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, महाराजांच्या काळात, त्यामुळे महाल बांधायला जमला नाही. म्हणलं बरोबर आहे, माझ्या राजानं आयुष्यात एकही महाल बांधला नाही, पण तुमच्या राजांनी महाल बांधली आणि त्या महालामध्ये माझ्या राजाने महाल न बांधता गडकिल्ले बांधले. पण तुमच्या राजानं महाल बांधली आणि त्या महालात तुमच्या राज्यातल्या राजांनी दिवसा बायका नाचवल्या. माझ्या राजानं एकही महाल बांधला नाही, पण माझ्या राजानं रयतेसाठी 395 किल्ले बांधले आणि या किल्ल्यावरती या महाराष्ट्रातल्या बायकांची आबरू वाचवल्यात.
होय, आमचं सगळं पडलंय, आमचं सगळं पडलंय. आज आमची पोरं म्हणतात, तरुण पोरं, काय किल्ला बघायला जायचं आहे, चला महाबळेश्वरला जाऊ, चला खाली देवबागला जाऊ, निवांत फिरून येऊ. नाही, हे किल्ले आहेत ना, हे अर्पण आणि दर्पणाचं प्रतीक आहे. महाराज म्हणजे काय हो, पुतळा म्हणजे महाराज नाहीये, चौकातला स्मारक म्हणजे महाराज नाहीये. या दगडाचा, या किल्ल्याचा प्रत्येक दगड आणि दगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या प्रत्येक किल्ल्याचा बुरुज जो ढासळलाय ना, आमचं सगळं पडलंय. आजही बघा, बघू वाटत नाही. का पडलंय हो? त्यांचं सगळं चांगलं आहे, बाहेरच्या राज्यातल्या लोकांचे गड किल्ले, आमचं सगळं पडलंय. कारण आहे याच्या पाठीमागं, मी नाव घेत नाही, पण बाहेरच्या राज्यातल्या किल्ल्यांवरती ज्यावेळी आक्रमणं झाली ना, त्या राजांनी माना वाकवल्यात आणि आपल्या भिंती वाचवल्यात.